गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. बघा आज किती वाजलेत, 2 वाजलेत ब्लॉग्स चालू करायला. कारण त्याचं असं झालं, रात्री मला झोप नाही लागली. म्हटलं वर्क फ्रॉम होम करू, थोडासा आराम करू. सकाळी थोडंसं रेस्ट घेतली मी आणि आता 12 वाजता लॉग इन केलं आहे. जेवण करतो आहे. जेवणामध्ये हे बघा, बाजरीची भाकरी, ही चक्की तुमची इथं बनवतात का, व्हाईट कलरची असते ती, गोल गोल, आणि शेंगदाण्याची चटणी. मस्तपैकी जेवण करतो. दसरा सेलिब्रेशन मस्त झालं. त्याला शुक्रवार आहे, आजचे दिवस फक्त काम, परत विकेंड सुट्टी. तुमचं काय मोटिवेशन असतं खाली मला कॉमेंट्समध्ये सांगत चला. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा मोबाईलवर काय बघत जेवण करता ते पण सांगा मला. आता मी काहीतरी बघतो, कारण ह्या गोष्टी मला ऑफिसमध्ये करता येत नाही, कारण ऑफिसमध्ये सगळे लोक असतात. जेव्हा तुम्ही एकटे असता ना, मग काहीतरी मूवी, काहीतरी सिरियल, किंवा तारक मेहता का उलटा चष्मा तुम्ही फेमस आहे. तर जेव्हा पण टाईम मिळतो तेव्हा बघत असतो मी पण. कधी कधी मी सौरभ जोशीचे ब्लॉग बघतो. भारी माणूस आहे तो. खूप कमी वयात त्यांनी खूप मोठी गोष्ट अचीव केली आहे. ज्यांना माहीत नाही ना, यांचे ब्लॉग आहेत ते. त्याची सबस्क्रायबर बघा फक्त 36.4 मिलियन. डेंजर माणूस आहे. 25 वर्षाचाच मुलगा आहे बेसिकली. हा आहे तो. ज्यांना माहीत नाही त्यांनी बघा सौरभ जोशी ब्लॉग्स. मोटिवेशन आहे माझं ते. मित्रांनो, विवान आता झोपेतून उठला आहे, फ्रेश दिसतोय. हे इकडे हाय करा, हाय. चला ना, काय नाही ओढायचं इथं. आले बापले, झोप झोप झोप, खाली झोप. पडदा कशाला पाहिजे तुला? नो पडदा. होय ती पडेल. बुवा विवान कुठे गेला? विवान कुठे गेला? इथे आहे का? हे बघा मित्रांनो, विवानला हाताला आहे ना काहीतरी झालं होतं, त्यामुळं आम्ही तुळशीच्या पाल्याचा रस लावलाय. काय रे ते? काय वाजतंय रे? आजी तुला खाऊ बनवती. काय कोणाचं शर्ट येतो नवीन? काय लावले? हा, अरे पाला लावलं, धुतलं नाही का? मला वाटलं धुतले ते. हे बघा, काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे विवानला. इथे तुळशीचा पाला लावते, त्यामुळे आम्ही हे काढून ठेवले, हातातली मनगटी. ठेव काढून. कसं बघतोय माझ्याकडं? हा, माईक लावला म्हणून का? दिस इज माईक. माईक नको घेऊ तू, असं बोलायचं. हॅलो विवान बोलतोय मी, तू बोल. बोल बोल ना तू. कायच नाही ते, पडत असते, ताकद नाही का तुझ्यात? हॅलो 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 हॅलो. मोबाईल आहे का तो? तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की बाबा यूट्यूब चॅनलवर सगळं रिव्हील होतंय आपलं,
चेहरा वगैरे, जर ती भीती तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फेसलेस चॅनल स्टार्ट करू शकता. फेसलेस म्हणजे कसं, चेहरा न दाखवता काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे असं काहीतरी दाखवून तुम्ही स्टार्ट करू शकता. पण स्टार्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इन्फ्लुएन्सर आहे किती पैसे कमावतात आपण याचा विचार पण नाही करू शकत. इन फ्युचर खूप डिमांड येणार याला. मला तर वाटतं इंजिनिअरिंग फील्डमध्ये याची एखादी ब्रांचच तयार होईल की कंटेंट क्रिएशन इंजिनिअरिंग असं काहीतरी. मला असं वाटतंय फ्युचरमध्ये खूप बूम होणारे मार्केट आहे, त्यामुळं आजपासूनच सुरुवात केली पाहिजे. तर हे फुटेज घेतोय मी आयफोनच्या बॅक कॅमेऱ्यामध्ये. आत्ताच iOS 26 अपडेट केल्यामुळं 4K 60 FPS पर्यंत मला त्याचं रिझोल्युशन वाढवता येते. तर असं आहे, ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची मला. मॉनिटाईज नाही झालेला चॅनल आपला, पण होईल. ही जर्नी आपण सगळी सोबत एन्जॉय करू. तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील खाली कॉमेंट्स करून विचारा. सगळे सोबत पुढे जाऊयात आपण. बघू आता कसं होते, काय होते. क्रायटेरिया आहेत यूट्यूबचे, ते तुम्ही एकदा बघा काय क्रायटेरिया असतात काय, आणि स्टार्ट करा जर्नी. इंट्रोवर्ट असतात लोक, पण चेहरा न दाखवताही करू शकतो आपण, की बाबा इन्फॉर्मेशन किंवा तुमच्याकडे काही स्किल असेल तर ते स्किल व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकायचं. दॅट्स इट. चालू आहे, मी दूध घेऊन आलोय मी आता घरी. हे बघा मित्रांनो, प्रियांका घेऊन आली जेवण. मला किती वाजलेत? खाली पडेल. 10:15 वाजलेत. माझा कॉल चाललाय. आय हेट दिस लेट नाईट फ्रायडे. ऑलरेडी वीकेंड मोडमध्ये असतो आपण. हे बघा, जेवायला इथं आहे वरण भात, ज्वारीची भाकरी आणि आळूवडी. 10:15 वाजता जेवण करतो यार मी. आय हेट दिस फ्रायडे मोड यार. चिलिंग मोड असतो. प्रोडक्शन इश्यू आलाय, काय करू शकत नाही आपण. ब्युटी आहे ना. मामा काय ते आत्या बघितलं. वरती यायचे. चल चल चल. पाय कुठे टाकलाय बघ त्याने. नाही येता येत, नाही येता येत. हां चलो चलो. आला आला, एकटा आला तो प्रियांका वरती. का रे एवढा खुश झाला? फ्रायडे त्याच्यामुळे का? वार आले, वार वार घुसले अंगात. काय